नमस्कार मैत्रिणींनो, आज मी दाखवणार आहे मसाल्या वांग्याची रेसिपी. बारीक केलेलं लसूण, बारीक केलेलं खोबरं आणि शेंगदाणे, बारीक केलेले शेंगदाणे. तर शेंगदाणे जास्त बारीक करायचे नाही आहे. धनिया 1 चमचा, काळा मसाला आणि तुमच्या आवडीनुसार मीठ. छोटासा लाल मसाल्यामधला हा मसाल्यामधला लहान चमचा लाल काश्मीरी लाल तिखट, धनिया पावडर हा चमचा, जिरा पावडर मी टाकली नाही आहे, तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाका. आता हे वांगे मी असे काप करून घेतले, स्वच्छ धुवून पाण्यामध्ये हे करून असे काप करून घेतले. एक एक वांग कट केल्यानंतर तुम्ही ते पाण्यातच ठेवायचं, पाण्याच्या बाहेर काढायचं नाही. त्याच्यानंतर तुम्ही असं थोडं असं मीठ वांग्याच्या अशा ह्याच्यापर्यंत देठापर्यंत पोचावा, असं देठाच्या ह्याच्यापर्यंत पोचावा असं भरायचं. त्याच्यानंतर हा मसाला सगळा एकत्र करायचा आहे. हा मसाला एकत्र करून तुम्हाला वांग्यामध्ये भरायचा आहे. त्याला पाहिजे तर तुम्ही हलकासा पाण्याचा शितोडा देऊ शकता, मसाला ओला होण्यासाठी. त्यानंतर तुम्ही कढई गरम करायला ठेवू शकता. कढई गरम करायला ठेवा. त्यानंतर हा सारा मसाला तुम्हाला वांग्यामध्ये भरायचा. सगळा वांग्यामध्ये तुमच्या आवडीनुसार शक्यतो करून हा चमचा मी तेल टाकते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका. तुम्हाला जास्त आवडतं, तुम्हाला कमी आवडतं. हा मसाला मी वांग्यामध्ये भरते. असं चांगला दाबू भरायचं आहे. ते थोडं गरम होऊन द्यायचं आहे. त्याच्यानंतर हे भरलेले मसाले वांगे तुम्हाला तेल गरम झाल्यानंतर तेल टाकायचं. एका साईडला तोपर्यंत तुम्हाला पातेल्यात तुम्हाला किती भाजी पातळ करायची त्याप्रमाणे तेवढं पाणी गरम करून घ्यायचं. त्याच्यावरती झाकण ठेवून वांग्याला चांगलं वाफवून द्यायची. टाकलेला मसाला वांग्यावरती टाकायचा. वाफ आल्यानंतर किती पातळ भाजी करायची त्याप्रमाणे त्यात तुम्ही पाणी वापरायचं. वांग शिजायला थोडं पाणी जास्तच लागतं. पहिले भाजी चांगली उकळून द्यायची. आत्ता वांग्याची भाजी तयार झालेली आहे. बघा, दिसायला पण किती सुंदर कलर आला आहे, खायला पण ती तितकी चवदार लागते. ही वांग्याची भाजी तुम्ही चपाती, भाकरी आणि भाताबरोबर सुद्धा खूप चवदार लागते. आणि ही वांग्याची भाजी आवडली तर तुम्ही करून बघा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि ज्यांना केली त्यांनी कमेंट करून सांगा. चला, पुन्हा भेटू नवीन रेसिपी घेऊन. बाय बाय.